Standard 7. Good morning. Today our topic is 1.6 in a class of their own. On page number 26 there is an introduction with an activity and opinion poll. विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला 1.6 इन अ क्लास ऑफ देअर ओन या पाठाचा अभ्यास करायचा आहे. पाठ नंबर 26 वरती जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी काही माहिती आणि ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ऍक्टिव्हिटी आहे अँड ओपिनियन पोल. व्हॉट इज मीन बाय ओपिनियन पोल? मग ओपिनियन पोल म्हणजे काय? व्हेन वी डिस्कस एनी टॉपिक और पॉइंट्स वी give our opinion, responses and our comments, and it is generally in three responses. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या विषयाचा किंवा एखाद्या घटकाची आपण चर्चा करतो त्यावेळेस आपण आपलं मत व्यक्त करत असतो किंवा आपण आपल्या प्रतिक्रिया त्याला देत असतो किंवा आपण आपले जे काही विचार आहेत ते व्यक्त करत असतो. आणि हे जे विचार आहेत हे एकूण 3 प्रकारामध्ये आपण व्यक्त करत असतो. मग ते कोणते आहेत? तर फर्स्ट इज वी ऍग्री विथ दॅट टॉपिक. आपण त्या घटकाशी काय असतो? सहमत असतो. ऍग्री म्हणजे सहमत असतो. सेकंड इज वी डिसऍग्री विथ दॅट टॉपिक और पॉइंट्स. आपण त्या घटकाशी आपण असहमत असतो. अँड थर्ड इज वी आर नॉट शुअर अबाउट इट. किंवा आपल्याला काही आपण खात्री नसते किंवा आपलं उत्तर होय नाही आणि नाही नाही अशा प्रकारे आपण देत असतो. अँड हिअर 3 टॉपिक्स आर गिवन टू डिस्कस. आणि इथे आपल्याला अशाच प्रकारचे 3 काही जे घटक आहेत ते आपल्याला चर्चा करण्यासाठी दिलेले आहेत. फर्स्ट इज अ गुड फ्रेंड, सेकंड इज अ गुड स्टुडंट अँड थर्ड इज अ गुड टीचर. अँड देअर कॅरेक्टरिस्टिक्स आर ऑल्सो गिवन. आणि त्यांचे जे काही गुणवैशिष्ट्य आहेत ते देखील आपल्याला इथे दिलेले आहे. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे गुणवैशिष्ट्ये. मग बघा आता काय करायचं आहे आपल्याला. तर वी हॅव टू गिव्ह आवर ओपिनियन ऑन इच कॅरेक्टरिस्टिक्स. आणि आपल्याला आपलं जे मत आहे त्या प्रत्येक घटकाच्या किंवा प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक विषयी किंवा गुणवैशिष्ट्यांविषयी आपलं मत आपल्याला नोंदवायचं आहे. आय विल रीड वन ऑफ इच अँड एक्सप्लेन टू यू. यू डू अदर रिमेनिंग ऑन युअर ओन. इट इज व्हेरी इझी. मी आता तुम्हाला एक एक कॅरेक्टरिस्टिक वाचणार आहे आणि त्याचं स्पष्टीकरण करणार आहे आणि तुम्ही बाकीचं उरलेलं ज्या कॅरेक्टरिस्टिक आहे त्याच्याविषयीचं मत तुम्ही स्वतः नोंदवायचं आहे. सी हिअर वी आर गिवन 3 टॉपिक्स. फर्स्ट इज अ गुड फ्रेंड. इन इट वी आर गिवन characteristics of a good friend. First characteristic is shows you the answer sheets at the time of exam. If you agree, then tick mark in the column of agree. If you disagree, then tick mark in the column of disagree. And if you are not sure, then tick mark in the column of not sure. Second topic is a good student. Here we are given characteristics of a good student. First characteristic is keeps quiet in the classroom all the time. If you are agree, then tick mark in the column of agree. If you disagree, then tick mark in the column of disagree. And if you not sure, then tick mark in the column of not sure. Third topic is a good teacher. And in this we are given characteristics of a good teacher. First is provides ready-made answers. If you agree, then tick mark in the column of agree. If you disagree, then tick mark in the column of disagree. And if you are not sure, then tick mark in the column of not sure. अशा प्रकारे तुम्हाला टिक मार्क करून
तुमचं स्वतःचं जे काही मत आहे किंवा ओपिनियन आहे ते तुम्हाला इथे नोंदवायचं आहे आणि ही पुढचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याविषयीचा तो जो काही अभ्यास आहे किंवा ते नोंदवायचं आहे. आवर लेसन इज गिवन इन 2 पार्ट्स. आपला जो हा धडा आहे हा आपल्याला 2 भागांमध्ये दिलेला आहे, पार्ट फर्स्ट अँड पार्ट सेकंड. This lesson is interesting and motivating. It is full of discussion, conversation and responses. या पाठामध्ये आपल्याला भरपूर संभाषण, त्यानंतर चर्चा आणि त्यांच्या ज्या काही मत आहेत ते त्यांनी व्यक्त केलेले आहेत. There is a class like ours, 7th of 60 boys and girls. आणि या पाठामध्ये देखील तुमच्यासारखाच एक वर्ग आहे 7वीचा, त्यामध्ये 60 मुले आणि मुली आहेत. अँड धिस ॲज वी नो धिस क्लास इज ऑल्सो फुल ऑफ नॉटी प्लेइंग बॉईज अँड गर्ल्स. आणि आपल्याप्रमाणेच हा वर्ग देखील कसा आहे तर अतिशय गोंधळ करणारी मुले, खेळणारी मुलं आणि मुली यांचा मिळून हा वर्ग आहे. अँड मेनी ऑफ देम आर नॉट इवन स्टडिंग. आणि त्यांच्यामधील बरेच जण जे विद्यार्थी आहेत ते अभ्यास देखील करत नाहीत. दे वर नॉट वरीड अबाउट देअर स्टडीज. आणि त्यांना त्यांच्या अभ्यासाविषयीची काळजी देखील नाही. अँड दे आर नॉट वरीड अबाउट देअर पुअर मार्क्स, शॅबी वर्क, इनकम्प्लीट होमवर्क अँड नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली. आणि त्यांच्यातले बऱ्याच जणांना त्यांच्या कमी मार्कांची किंवा त्यांनी जे काही अव्यवस्थित असं होमवर्क केलं आहे त्याची आणि अर्धवट गृहपाठ, त्याचबरोबर वर्गामध्ये रेग्युलर उपस्थित न राहणे ह्याच्या विषयीची त्यांना काहीही काळजी नाही. अँड ऑन द कॉन्ट्ररी दे वेर क्वारलिंग, आर्ग्युमेंटिंग अँड फायटिंग. आणि हे असून देखील ते एकमेकांबरोबर काय करत आहेत तर भांडत आहेत, वाद घालत आहेत आणि एकमेकांबरोबर ती मारामाऱ्या देखील ते करत आहेत. बट वेन एव्हर समथिंग कम्स ऑन देअर क्लास दे वुड कम टुगेदर अँड ॲक्सेप्ट अँड टेक ऑल पनिशमेंट टुगेदर विदाउट कंप्लेंट. आणि ज्यावेळेस त्यांच्या वर्गामध्ये काही शिक्षा येते किंवा त्यांना त्यांच्या वर्गाच्या बाबतीत काही घटना घडतात त्यावेळेस ते सर्वजण एकत्रित येतात आणि दे फेस देम टुगेदर. आणि ते सगळेजण एकत्रित त्या समस्यांना तोंड देतात. अँड दे हॅड युनिटी. आणि त्यांच्यामध्ये काय आहे तर युनिटी आहे. व्हॉट इज युनिटी किंवा युनिटी म्हणजे एकता. त्यांच्या वर्गामध्ये सगळ्या मुलांमध्ये काय आहे तर एकता आहे. वन डे इन देअर क्लास केम अ न्यू क्लास टीचर मिसेस देसाई अँड शी प्रेज ऑल द क्लास फॉर देअर युनिटी. आणि एक दिवस त्यांच्या वर्गामध्ये नवीन वर्ग शिक्षिका येतात मिसेस देसाई आणि त्या मुलांचं कौतुक करतात. कशाबद्दल कौतुक करतात तर फॉर देअर युनिटी, त्यांच्या एकतेबद्दल त्यांचं कौतुक करतात. शी डिडंट स्कोल्ड देम अँड ती त्यांना त्या शिक्षिका त्यांना काहीही शिक्षा करत नाही. अँड ऑल स्टुडंट्स लाईक्ड हर. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मिसेस देसाई ह्या फार आवडतात. आफ्टर द फर्स्ट युनिट टेस्ट शी केम इन द क्लास विथ द प्रोग्रेस कार्ड्स. आणि पहिल्या घटक चाचणीनंतर मिसेस देसाई ह्या हातामध्ये प्रगती पुस्तकं घेऊन येतात. त्यावेळेस त्या द क्लास परफॉर्मन्स ऑफ द होल क्लास वॉज व्हेरी पुअर. आणि त्या पूर्ण वर्गाचा जो परफॉर्मन्स आहे किंवा त्यांचे जे काही त्यांनी केलेले जे काही परीक्षेमधील काम होतं ते कसं आहे तर इट इज पुअर, व्हेरी पुअर. आणि फारच त्यांची अभ्यास जो आहे तो फारच कमी होता. बट शी वॉज नॉट अँग्री, स्माइल्ड ॲज युजल बट व्हेरी अनहॅपी. आणि त्या रागावलेल्या नव्हत्या तर त्या नेहमीप्रमाणे काय करत होत्या स्माइल ॲज युजल, नेहमीप्रमाणे त्या हसत होत्या. बट अनहॅपी, आणि त्या आनंदी नव्हत्या. टीयर्स केम इन हर आईज बट शी स्टॉप्ड. आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील आलेले होते परंतु त्यांनी ते अश्रू काय केले होते थांबवले होते.
स्टुडंट अंडरस्टूड देअर मिस्टेक, आणि मग मुलांना देखील त्यांची चूक जी आहे ती काय झाली, कळली. अँड दे डीड अ प्लॅन ऑफ ऍक्शन, आणि मग त्यांनी एक प्लॅन ऑफ ऍक्शन, त्यालाच आपण POA असं म्हणतो. तर प्लॅन ऑफ ऍक्शन त्यांनी करायचं ठरवलं किंवा टीचरला त्यांनी खुश करायचं ठरवलं. अँड दे डिसाइडेड टू मेक मिसेस देसाई देअर क्लास टीचर हॅपी अँड ऑर प्राऊड ऑफ देम, आणि त्यांनी ठरवलं की मुलांना आता आपण काय करणार आहोत, आपल्या ज्या वर्ग शिक्षिका आहेत त्यांना आपण आनंदी करायचं आहे, अशा प्रकारे त्यांनी ठरवलं. आणि मग पार्ट सेकंड मध्ये ते काय करणार आहेत हे आपण पार्ट सेकंड मध्ये पाहूया. Now, I will read some difficult words and its meaning for you. Listen to it carefully. Camps, गट. Arguments, वादविवाद. Shabby, घाणेरडे. Didn't mind, काळजी वाटली नाही. Maintain, टिकवून धरणे. स्कोल्डिंग, कान उघडणे. रादर, काहीसा. ब्लिंक, डोळ्याची उघडझाप करणे. एक्सपेक्ट, अपेक्षा करणे. थँक यू. स्टे होम, स्टे सेफ.